हे केव्हाच व्हायला हवं होतं. फार उशीर केलाय आपण. आणि माझ्या मते दयाळूपणाला सगळ्यात जास्त महत्व आहे. अहो, कनिष्ठ गरीब असल्या म्हणून काय झालं, ती सुद्धा माणसंच आहेत. आपल्या मनात त्यांच्याबद्दल दयाळूपणा असलाच पाहिजे, तरच समाजाची घडी व्यवस्थित बसेल. अहो, कसली समाजाची घडी? तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या इथे वर्षानुवर्षे जे काय चालत आलंय ते असं अचानक बदलेल? अहो, पण मला असं काय अंगात जरासा पोट चढव ना. हा रे जरा. अहो, मला असं म्हणायचंय, आमच्या रशियातली थंडी म्हणजे अगदी सहन करण्यापलीकडची. अरे हो, आत्ता आपण रशियात साल 1861. तर आपल्या रशियाच्या राजधानीत अर्थात पीटर्सबर्ग प्रदेशात स्वागत. हा, पण ही गोष्ट रशियन माणसाची नाहीये, तुमच्यामध्ये सुद्धा सहज सापडेल अशा माणसाची आहे. अहो, कारण जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी माणसाचा स्वभाव नाही बदलत. बदलतात त्या फक्त चालीरीती, भाषा, राहणीमान आणि काही संदर्भ. तर हा आपला नायक म्हणजे मीच, इवान इलिच प्रालिन्स्की. इवान मुळातच खूप स्वप्नाळू आहे. त्यानं सुद्धा तुमच्यातल्या प्रत्येकासारखं स्वतःच्या कल्पनाविश्वात स्वतःच्या अस्तित्वाचे एक छान, गोंडस आणि वेगळं चित्र रंगवलंय. अहो, पण प्रॉब्लेम असा आहे की ते साकार करण्यासाठी लागणारी विचारांची उंच भरारी मात्र. इवान नुकताच बढती मिळवून जनरलपदी आलेला खानदानी गृहस्थ. तसे हे सगळेच खानदानी आणि प्रतिष्ठित आहेत आणि या आलिशान घरात बसून एका अत्यंत सुरस विषयावर चर्चा करतायत. रशियात एका नव्या युगाची पहाट होते आणि हे तुम्ही कितीही अमान्य केलं ना तरी ते सत्य आहे. हे बघा, हे आम्हालाही मान्य आहे, पण म्हणून नुसती बडबड करून आणि दयाळूपणाच्या बढायामधून काही साध्य होणार नाहीये. लक्षात ठेवा, हे प्रश्न इतके सरळ साधे नाहीत. त्याला आर्थिक, सामाजिक, राजकीय अनेक बाजू आहेत आणि सगळ्यांना एकत्र करून सोडवायला गेलात ना तर फक्त गोंधळ होईल. अहो, पण माझं कसली चर्चा चालली? अहो, गरिबीविषयी आणि गरिबांविषयी. त्याचं झालंय असं की आमच्या रशियामध्ये भूदास पद्धती रद्द करण्यात आली. म्हणजे प्रतिष्ठित लोकांनी आपली जमीन अत्यंत कमी दरात गरिबांकडून कसून घेणं आणि त्याचा भरघोस फायदा आपल्या घशात घालणं. आणि म्हणून गरिबांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी खूप लोक पुढे येत आहेत. त्यामुळेच आपल्या इवानला त्याचं स्वप्न साकार करण्याची संधी आयती चालून आली आहे. तारुण्याचा जोश, दुसरं काय कळेल हळूहळू. नवीन आहात आता. इवान, मी त्यांना पिच्चा वाटतो. थोडे म्हातारे झाले. अरे, तुला त्यांना नीट पटवून देता येत नाहीये का? छे रे, पटतच नाहीये त्यांना. प्रतिगामी आहेत ते. आणि तो शिपुलिंगो तर दुष्ट आहे, हसतोय मगाचपासून. मी कसं समजावून सांगू त्यांना? अरे, त्यांच्या मनात तुझ्यासारखी गरिबांबद्दल कणावच नाहीये. त्याला तू तरी काय करणार? पण तू नको धीर सोडूस. नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. स्वतःतल्या कमतरतेबद्दलचा हा जो काही प्रामाणिकपणा आहे ना, तो फक्त माझ्यापाशीच. खुद्द लोकांमध्ये मात्र. हे बघा, माझं असं ठाम मत आहे की कनिष्ठापासून फार शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाशी आपण दयाळूपणानंच वागलं पाहिजे. नाहीतर ही गोलोवेशकासारखी उपरोधिक मासिकं आपली खिल्ली उडवतात प्रतिगामी म्हणून. मग तुम्ही स्वतःला पुरोगामी समजता की काय? एक मिनिट, दयाळूपणा म्हणजे माणसांबद्दल प्रेम बाळगायचं असंच म्हणायचं का तुम्हाला? हो, तसं म्हणायला हरकत नाही. मग फक्त एवढ्या गोष्टींमुळे काही साध्य होणार नाहीये आणि म्हणूनच आमचा विरोध आहे. हे सर स्तेपान निकिफोरोविच. सर स्तेपान आयुष्यभर खूप कष्ट करून जनरल पदापर्यंत बढती मिळवलेली, अत्यंत चाकोरीबद्ध, डोळ्यांना झापड लावून जगलेले आणि आता स्वतःच्या या आलिशान घरात स्वतःच्या अस्तित्वाच्या मधुर जाणीवेत रमून गेलेले सद्गृहस्थ. पण मामला एकंदरीत सखोल आहे. दुष्ट हे शिपुलिंगो मध्यमवयीन गृहस्थ. यांचा आणि आपल्या इवानचा 36चा आकडा आहे बरं का. मुख्य फरक म्हणजे या गृहस्थांना आपल्याला कुठल्या गोष्टी मिळणार याची जाणीव तर आहेच, पण आपल्याला कुठल्या गोष्टी मिळणार नाही याची त्याहून चांगली जाणीव आहे. आणि याउलट इवान आकाशाला गवसणी घालणारा. ते मला उत्तम समजतं आणि मला बोलायची परवानगी द्या शिपुलिंको की गोष्टींचं सखोल ज्ञान करून घेण्यात मी कुणाला हार जाणार नाही. आणि हिंमत करून मी तुम्हालाही असं सांगतो सर स्तेपान की तुम्हाला सुद्धा माझं बोलणं नीट कळलं नाहीये. नाही कळलं. असं कसं म्हणतात? हे बघा, मी दयाळू आहे म्हणून लोक माझ्यावर प्रेम करतात. माझ्यावर प्रेम करतात म्हणजे माझ्याबद्दल खात्री बाळगतात. खात्री बाळगतात म्हणजे माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्यावर विश्वास आहे म्हणजे माझ्यावर प्रेम आहे.
म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर आपली गरीब जनता आपल्यावर प्रेम करत असेल आणि विश्वास ठेवत असेल तरच ते सुधारांवर विश्वास ठेवतील. त्यांना त्याचा खरा अर्थ समजेल. नैतिक दृष्ट्या ते एकमेकांना आलिंगन देतील. नैतिक दृष्ट्या काय? आलिंगन. तुम्ही तुम्ही हसताय का? समजत नाहीये का? हो नाही समजतंय ना. मला वाटतं मला दारू थोडी जास्त झाली त्यामुळेच डोक्यात प्रकाश पडत नाहीये. आपल्याला सोसणार नाही. सोसणार नाही म्हणजे? तुम्हाला सोसणार नाही. चला निघावं. हो अहो पण माझं बोलणं. आपण बोलूया परत कधी. येतो. हो. अरे हो सांगायचं कामाची चर्चा वाटतं. बघितलं साधे शिष्टाचारही पाळत नाही. चला इथून. येतो. हो. सैतान त्रिफोन. अरे इवान थांब. हरामखोर. मैत्रिणीच्या लग्नाला गेला असणार बहुतेक. साला गेला तर गेला माझी बंदी घेऊन गेला. हरामखोर. अरे पण त्याला खरंच जायचं असेल तू समजून घे ना. दयाळू आहेस ना तू. नाही नाही ते काय नाही. समोर येऊ दे सोलून काढू. नाही होतं असं. मला नाही वाटत तो आता येईल. माझी बग्गी आहे म्हणत असाल तर. नाही नाही कृपया तुम्ही चिंता करायची गरज नाही. जशी तुमची मर्जी. पण मी सोडू शकतो. अच्छा धन्यवाद. आता आपण कसं जाणार आहे? चालत. मला काही म्हणालात का? नाही नाही तुम्हाला कसं काय म्हणत मी. या तुम्ही. तू चालत जाणार आहेस? हो कळू दे ना त्याला. आपला धनी चालत गेला ते. थंडी फार आहे ना. दमलास? छे अरे बरं झालं पण चालत आलो. अधून मधून चालावं. वातावरण छान आहे ना. हो 12 वाजले. हो ना लांब जायचंय अजून. इवन ती खोटी बघ किती सुंदर दिसतात. कोण राहत असेल रे तिथे? कारकून शेतकरी वगैरे. वा सुंदर. कारकून शेतकरी. इवन तो बघतो सर स्टेफान. जुनाट मतांचा म्हातारा ठोंबा. ठोंबा? हो ठोंबा. तोच शब्द योग्य आहे तुला. इवान तो खूप शहाणा माणूस आहे. त्याला प्रत्येक गोष्टीतली व्यावहारिकता कळते. अरे कसली व्यावहारिकता. म्हातारा तो म्हाताराच. तू मगाशी जे काही म्हणालास ना ते त्यांना काही कळलेलं नाहीये. कसं कळेल. त्यांच्याकडे हेच नाहीये. काय नाहीये? हे हे काय? तरी नाहीये. म्हणे सोसणार नाही. असं कसं सोसणार नाही. मी मात्र ठरवलं माणसाला माणूस बनवायचं. त्याच्या लायकीचं पुनरुज्जीवन करायचं. असे काही अवजड शब्द वापरले की आपण आपलं म्हणणं दुसऱ्याच्या मनावर बिंबवतो. असा गोड गैरसमज आहे याचा. सगळ्यांसारखाच. कळलं का? पुनरुज्जीवन. पण आता मात्र काम करायची वेळ आली. काय करणार आहेस तू? बोलाची कडी आणि बोलाचाच भाग. मी काय करणार? हो तू काय करणार आहेस? हो मी काय. इवन समजा या खोपट्यातला एखादा कारकून इथं आला आणि माझ्याशी बोलला तर मी त्याला विचारेन तुझं नाव काय? अमुक अमुक. कसली कारकुनी करतो? मी रजिस्ट्रार आहे महामहिम तुमच्याच कचेरीमध्ये. बस सुखी व्हायचंय? हो महामहिम. सुखी होण्यासाठी का हवंय तुला? समाधान. काय? का? अरे कारण असंच काहीतरी तो कारण सांगतो आणि माझा होतो. मग मी ते वाटेल ते करतो. अर्थात त्याच्या भल्यासाठी. कळलं मिस्टर स्टेफान निकिफिरोविच. असं वागायचं असतं कनिष्ठांशी. म्हणून तुम्हाला
हलकट त्रिफोन तुझ्यामुळेच. तो बघ तो शिवलिंग तो. मगाशी सुद्धा मी म्हटलं ना नैतिक दृष्ट्या आलिंगन, तेव्हाही असला. अरे अरे मी आलिंगन दिली तर तुझं काय जातं? जळता तुम्ही माझ्यावर. त्यापेक्षा मी एखाद्या कारणाला. खूप बडबड केलीस. आता उद्या पस्तावशील. मी ठरवलंय आतापासून दारूच नाही पिणार. झिंगलायस तू. नाही, मी शांत आहे. आणि इतका शांत आहे की त्या आत्मिक समाधानापायी माझ्या मनात संगीताचे सूर म्हणतात. अरे मूर्खा, ते संगीत तुझ्या मनातून नाही, त्या पोट्यातून येते. हो रे. हे पण एवढी गर्दी कसली दिसते? हो माशे, कसला तरी समारंभ असावा, लग्न वगैरे. पण संगीत छान आहे. हो माशे, असे एकटे काय बडबड करताय? बंधू आहे घर कोणाचं? बंधू? आपण कोण? मी विचारलं हे घर कोणाचं? माफ करा मामाई, मी आपल्याला ओळखलं नाही. ते घर सिद्धोनिमोचं आहे. तो लग्न करून घर जाऊन होतोय. कोणाचं? सिद्धोनिमोचं. स्पेल्दोनिमो? हा माझ्याच कचेरीतला का मुलगा? हा स्पेल्दोनिमो इवांच्याच कचेरीतला. स्वतःची लग्नाची बायको तिटकारा करत असून देखील लग्न करतोय. 2 वेळच्या खाण्यासाठी, डोक्यावरच्या छपरासाठी आणि आपल्या आईसाठी घरजावई बनतोय. केवळ स्वतःच्या असण्यासाठी, गोंडस, भ्रामक, अस्तित्वासाठी वगैरे नाही. ठीक आहे, जातो. अशी आपली आज्ञा. चल निघूया. इवान, तू नेहमी मला म्हणतोस ना, मी फक्त वटवट करतो आणि कृतीची वेळ तर तेव्हा नाक दाबून गप्प बसतो. म्हणजे हीच ती वेळ. समज मी आता स्पेल्दोनिमोच्या घरी गेलो तर त्याला काय वाटेल? अरे काय बडबडतोयस तू? सांग ना, त्याला काय वाटेल? तो आश्चर्याने थक्क होईल. बरोबर. कदाचित माझं ते आक्रमण ठरेल. तू त्यांच्या गरीब पण समाधानी भावनांचा बेरंग करशील. नाही, बरोबर. दुसरा कोणीही जनरल आत गेला ना तरच असं होईल. पण माझी गोष्ट वेगळी आहे. वेगळी. माझी गोष्ट वेगळी आहे. अरे पण तुला त्या स्पेल्दोनिमोचं थोबाडही आवडत नाही. तुम्ही मला समजूनच घेत नाही. बघा, उदाहरण तयार आहे तुमच्यासाठी. त्यांना आश्चर्य वाटतंय. ते माझ्याकडे रोखून बघताय. मग मी चेहऱ्यावर अत्यंत मधुर स्मित आणतो आणि माझ्या कारकुनाला सगळी हकीकत सांगतो. म्हटलं माझा कनिष्ठ लग्न कसं करतोय ते तरी पाहावं. तुम्हाला हाकलून तर लावणार नाही. हा, आणि तुला हाकलून लावणार. तेच तर. हा काय मला हाकलून लावणार? तो तर वेडा होईल, वेडा. महामहिमांना बसायला खुर्ची द्या. अरे पण तू इथे का आलास असं विचारलं तर? नैतिक बाब. पण त्यातच तर खरी गंमत आहे. मी एका प्रतिष्ठित माणसाशी चर्चा करतो. त्यांना माझे विचार, सगळ्यांना माझे विचार पटवून सांगतो. बघ सगळ्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर दिसू लागला. महामहिम, माझी बायको. वा, सुंदर. बरोबर 9 महिन्यांनी मी येईल बरं का, धर्मपिता म्हणून. छान सशासारखी ढीभर पोरं होत. मग मी भावना भराला तिच्या कपाळाचं चुंबन. पुढे बर. मग मी सगळ्यांना सांगतो, लाजू नका, मजा करा, नाचा. आणि मग त्यांच्यातलाच एक भूत नाचू देखील नका.
मूर्तीत रूपांतर करणार आहे. महामहिम, जेवायला चला मग. नाही, मी नाही थांबू शकत. कृपया महामहिम, मी सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करते. होय महामहिम, आपण थांबावं. नाही, मला मला काम आहे. पाहिलंच, त्यांना कळलंय माझ्यात आणि त्यांच्या जमीन आसमानाचा फरक आहे. अरे पण असा भेद दाखवायचाच कशाला? तसं आवश्यक आहे नैतिक दृष्ट्या. बरं मंडळी, मी निघतो. आणि उद्या जेव्हा मी कचेरीत जाईन तेव्हा तेव्हा तुम्ही कडक आहात पण देवदूत आहात. हो हो, तुम्ही कडक आहात पण देवदूत आहात. तुम्ही देवदूत आहात. तुम्ही देवदूत आहात. तुम्ही देवदूत आहात. पाहिलंस? मी शासनाला मी या दलितांना वर काढलंय. माझी हकीकत पिढ्यानपिढ्या ऐकवली जाईल आणि मग लोकप्रियता, मग कदाचित स्मारक छान आहे. चल, ते बघ तिकडे एक बग्गी उभी आहे. इवान, चल, उशीर होतोय. हो, उशीर होतो. सोसणार नाही. नाही सोसणार. बघूया बघूया कसं सोसत नाही. प्रतिगामी येते ते नाही, पण तुम्ही तुम्ही नका काळजी करू, मी आहे. चला. इवान, इवान थांब. मासाची जेली घाण. अरे हेच घाण वाटलं तर रात 2 क्षणही टिकणार नाहीस. पण मला आज जावंच लागेल. कशासाठी? जिंकण्यासाठी. काय? मला नाही. Cleopatra!
मी तुमच्या मनोरंजनात व्यत्यय आणला. मी जातो. नाही महामाई, आपलं स्वागत असो. अरे खुर्ची दे ना, खुर्ची द्या ना. अरे स्पेल्दोनिमो, मी हा असा योगायोगानं आलो. म्हणजे त्याचं झालं असं, मी सर स्तेपान निकिफेरोविच यांच्या घरी गेलो होतो त्यांच्या वाढदिवसासाठी. तू ओळखत असशीलच त्यांना, नाही? अरे म्हणजे जवळच राहतात ते. नमस्कार, नमस्कार महामाई. मी आकिम पेद्रोविच, मुख्य कारकून. हो. नमस्कार नमस्कार. बसा ना बसा. आपण ओळखलं मला? अरे वा, म्हणजे काय, बसाच. तर मी याला सांगत होतो की मी सर स्तेपान निकिफेरोविच यांच्या घरी गेलो होतो. तुम्ही ओळखता त्यांना? हो, मी ओळखतो त्यांना. अहो म्हाताऱ्याने इतकी वर्ष, म्हणजे त्यांनी इतकी वर्ष सांगितलंच नाही त्यांचा वाढदिवस असतो म्हणून. कंजूस. अहो चक्क 2 पाहुणे बोलवले त्याने. शिपुलिंग, तुम्ही ओळखता? हो, मी ओळखतो. आणि नंतर तो हरामखोर गाडीवान, म्हणजे हरामखोर स्वतःच्या मैत्रिणीच्या लग्नाला जायलाच तयार नाही. म्हणत होता महामाई तुम्हाला सोडून कसं जाऊ. पण मी त्याला पाठवलं. तुम्ही मला सांगा, गरिबांच्या आयुष्यातले 2-4 क्षण आनंदाचे का म्हणून हिरावून घ्यायचे? महामाई, मग आपण आलात कसे? चालत, अधूनमधून चालतं. वा. अरे स्पेल्दोनिमो, हा? तुझी बायको कुठे आहे? हो. हा घटाडा जरासा हसला तर सगळं किती सुंदर दिसेल. हा? महामाई, माझी बायको. वा, सुंदर. बरोबर 9 महिन्यांनी मी येईन धर्मपिता म्हणून. मुली, तुझं नाव काय? अरे स्पेल्दोनिमो, तिची बायको मुठी आहे की काय? अगं मुली, नाव सांग. नात्यांका. खुश आहेस ना तू? नाही म्हणजे सकाळपासून खूप थकली होती ना. मुली, तू विश्रांती घे. जा. हो हो, घे ना, घे विश्रांती घे. महामाई, आपण बसा ना. हा, तर मी तुम्हाला सांगत होतो की हा असा रस्त्याने मी चाललो होतो आणि संगीताचे सूर माझ्या कानावर पडले. म्हटलं जावं आपल्या कनिष्ठाच्या घरी. कसा तो काही मला हाकलून लावणार नाही. ठीक आहे. अरे आवडो ना आवडो, पाहुण्यांचं स्वागत कर. अरे चल ना. ते आज जातो आणि संगीत सुरू करतो. जातो. माफ करा महामाई, आपण आमच्या घरी आलात, आमचा बहुमान झाला. कृपया आपण जोडप्याचं अभिनंदन करावं. मला स्पेल्दोनिमोच्या मातोश्री. बरं, भेटून आनंद झाला आपला. एक वरिष्ठ म्हणून मला या गोष्टीचा आनंद होतो आणि म्हणूनच मी आज जोडप्याला. काही समस्या आहे? नाही महामाई, आपणही घ्या ना. तुम्ही माझ्या मुलाचे वरिष्ठ. एक आई म्हणून विनंती करते, माझ्या मुलावर लक्ष असू दे. तुम्ही खूप भले माणूस आहात. अहो आई, मी आहे ना. तुम्ही काय काळजी करता? आणि तसेही सगळे कनिष्ठ मला माझ्या मुलासारखे. धन्यवाद. घ्या ना. घ्या ना. काय कसं आहे गरिबा घरचं अन्न? वा, सुंदर, अप्रतिम. तुम्ही संकोच करू नका. नाही, तुम्ही माझ्याशी उपचार पाळत बसू नका. कृपया तुम्ही आपलं काम करा. आणि तसाही मी तुमच्या घरात ग्लास. अगं मुली, मुसटलेला माणूस. आणि मी चांगलं ओळखतो तुला. तू सुद्धा तसाच आहेस, प्रतिगामी. अरे स्पेल्दोनिमो, बरेच दिवस विचारेन म्हणतो तुझं नाव स्पेल्दोनिमो का नाही? नाही म्हणजे साहित्यिकदृष्ट्या स्पेल्दोनिमो या शब्दाला काय अर्थ आहे, पण स्पेल्दोनिमो या शब्दाला काय अर्थ नाही. अज्ञान. रशियन माणसं काही वेळेला बदलतात शब्दांचे उच्चार. अज्ञानापायी. म्हणजे इन्व्हॅलिड ऐवजी निवालिद म्हणतात.
मी पत्रकार आहे. बोलवेशकाचा. नाही मी ओळखतो ना तुम्ही तेच ना आमची खिल्ली उडवणार. नाही पण तुमचा एक मुद्दा पटला मला की अशा छोट्या छोट्या गोष्टींमधला अज्ञान कमी व्हायला हवं. विशेषतः गरीब वर्गाचा. गरीब वर्गाविषयी फारच सहानुभूती दिसते आपल्याला महामहिम. अरे उगीच मला कशाला तोडून बसतोस. अरे मी फक्त विचारतोय त्यांना, तेवढं सुद्धा करायचं नाही का? असू दे, पत्रकार असते आणि त्यातही गौरवेशकाचे. आणि तू सुद्धा माझ्याशी उपचार पाळत बसू नकोस. जा आपलं काम कर. महामहिम आज्ञा करावी. काय कशी आहे? उत्तम. उत्तम. हो, नैतिक दृष्ट्या. मग कसं आहे एकंदरीत सगळं? छे, काही आदरच नाही येत. खुशाल निर्लज्जासारखे आजोब नाचताय. भावनाही. मग चल आता इथून. महामहिम खरं तर कोणी म्हणेल की माझ्यासारख्या माणसानं तुमच्यासारख्या लोकांमध्ये येऊन राहणं म्हणजे योग्य नाही. होय महामहिम, म्हणजे अगदी योग्य. म्हणूनच माझं म्हणणं आहे की मी माझा नैतिक हेतू तुम्हाला स्पष्ट करा. निर्लज्ज. हा? नाही काय नाही. काय छान नृत्य करतात ही माणसं. इवान हा वेडेपण आहे. चल इथून. महामहिम देवाला चलावं. अवश्य. नाही म्हणजे मी काही इथे जेवायला आलो नव्हतो. इवान चल. अरे थांब ना, मला माझा नैतिक हेतू स्पष्ट करू दे. म्हणजे त्यांना कळेल की मी किती देशप्रेमी आणि उदार माणूस आहे. मला आवडतात ही माणसं. छान. इवान महामहिम रशिया सध्या दयाळूपणाच्या महामहिम काय पाहिजे? नमस्ते. मी तुम्हाला तुमचे हक्क मिळवून द्यायला आलो. तुम्ही मिळवून देणार? हो. स्वतःच्या आलिशान कचेरीपासून? नाही म्हणजे तुम्ही लोक मला आवडतात. मी तुम्हाला आवडत नसलो तरी मी खरंच तुमच्या नजरेतून उतरलोय. केव्हाच जेव्हा तुम्ही ते दिमाग दाखवायला आणि लोकप्रियता मिळवायला आला होतात ना, तेव्हाच. कोणाशी बोलतोस कळतंय का तुला? हो, मी एका अत्यंत उथळ माणसाशी बोलतोय, ज्याला एवढं सुद्धा कळलं नाही की जी दारू आपण वारंवार पितोय ती एका 10 रुपये पगार असणाऱ्या कारकुनाला किती महाग आहे. आणि तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार. मला तर अशी शंका आहे की आपल्या कनिष्ठांच्या बायकांचा उपभोग घेणारा वरिष्ठांपैकी तुम्ही एक आहात. चल चालता हो इथून. जातो, पण मी तुम्हाला सोडणार नाही. महामहिम, माझा धर्मात झालाय. तर मी तुला आशीर्वाद द्यायला होतो. महामहिम शांत व्हा. मी आलो होतो माझा नैतिक हेतू स्पष्ट करायला. मी माझा नैतिक हेतू. इवान कोसळला. पण आता मुळासकट उन्मळून पडण्याची वेळ कारकुनाची होती. हे सगळं असंच अर्धवट संपूच शकत नव्हतं. सवाल कारकुनाच्या असण्याचा होता. महामहिमांना घरी कसं पोहोचवायचं? बघीसाठी पैसे. यावेळेस माफ करा, पुढच्या वेळेस नक्की येतो. काय करू? पर्याय एकच. आजची रात्र इथेच. एवढ्याशा जागेत महामहिम कुठे राहणार? लग्नासाठी सजवलेली खोली. हो, लग्नासाठी सजवलेली खोली. पुढे कारकुनाच्या वैवाहिक जीवनाचं काय?
देव जाणे. ती रात्र होती इवानला बेशुद्धीत सुद्धा जाणवणाऱ्या असह्य शर्मेच्या भावनेची. आणि नतद्रष्टा काल असते आमच्या आनंदावर विरजण घालायला आणि कारकुनाच्या असहाय्यतेची. सकाळ झाली. इवानला शुद्ध आली आणि त्याने लगेच घराकडे धाव घेतली. सगळ्यांची नजर चुकवून. हो, अगदी सगळ्यांची. मला वाटतं मी छान हो, किंवा एखाद्या जंगलात गुहेत कुठेतरी एकांत वाचत, किंवा त्यापेक्षा इवान ते पाहिलंस शवपेटी. त्यांनी माझा अपमान केला नाही. माझं जीवन अपयशी आहे असं वाटतं आत्ताच्या आत्ता कचेरीत जावं आणि राजीनामा द्यावा आणि मानव जातीच्या कल्याणासाठी झटावं. हो, हे खूप गरजेचं आहे. आत्ताच कचेरी. ते बघ माझा पाठलाग करताय. माझी हकीकत तो स्वेल्दोनिमो त्याच्या नातवाला सांगतोय. शिपुलिंको प्रतिगा. हो, प्रतिगा. मला माफ करा. नाही, दयाळूपणा नाही, कठोरपणा, फक्त कठोरपणा. त्यानं सर्व घडी व्यवस्थित बसेल. बास करा मूर्ख अतिरेकीपणा. आणि जे काही होईल त्याला मुकाट्यानं सामोरं जा. चल कचेरी. कचेरी. इवान, नाही, नको. ती माणसं. अरे शांतपणे कामं करतायत. अरे पण येस. चल कामाला सुरुवात कर. मी आत येऊ शकतो का मामा? अवश्य. काय काम होतं? महामहिम हाच पेल्दोनिमोने अर्ज केलाय त्याच्या बदलीसाठी. महामहिम शिपुलिंकोनी त्याला तसं वचन दिलं. अर्थात आपलं सहकार्य असेल तरच. अवश्य, का नाही. माझ्याकडून मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. धन्यवाद. मी येतो. थांबा. स्पेल्दोनिमोला सांगा म्हणावं माझ्या मनात त्याच्याबद्दल कसलाही आकस नाही. मी आधीच सगळं विसरायला तयार आहे. बरं, ठीक आहे. मी सांगतो त्याला. मी येतो. आला परत अवघार्याचा झटका. अरे का फसवतोय स्वतःला? नाही, दयाळूपणा नाही, कठोरपणा, फक्त कठोरपणा. परत तेच. माय डिअर इवान, तुझ्या स्वप्नातल्या त्या सोनेरी स्मारकाला तुझ्या इच्छा, आकांक्षा आणि गोंडस अस्तित्वाच्या मुलामाची नाही, तर अस्सल सच्च्या कर्तृत्वाची गरज आहे. कशासाठी? काय मिळवण्यासाठी असं फसवतोय स्वतःला? फसवत नाहीये रे, मी खरंच सांगतोय. गरिबांबद्दल मला खूप वाटतं. असं वाटतं तुला काही खरंच वाटत असेल तर ते तू करशीलच. मग जे काम तू करशील ना त्यातच तुला समाधान मिळेल. अरे लोकांच्या मनात तुझं स्मारक तयार होईल. लोक अक्षरशः पूजा करतील तुझी मनात. मग खोट्या समाधानापायी उगाच खोटं कशाला वागतोस? मुखवटे चढवतोस. कधीही गळून पडणारे
मग तू जे वागतोस ना ते सुद्धा तुला सोसत नाही का? काय सोसत नाही? सोसत नाही? इवान, तुला काही ऐकू आलं? काय? मला काहीतरी ऐकू आलं. इवान, काय चाललंय? अरे इवान, स्मारक. काय? हो, स्मारक. इवान, सूर्यप्रकाशासारखाच कधीच कधीच न बदलणारा. बघा, मला काहीतरी ऐकू आलं. इवान, इवान, अरे काय चाललंय? इवान, स्मारक. काय? हो, स्मारक. इवान, सूर्यप्रकाशासारखाच कधीही न बदलणार. कधीही. नमस्कार. विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय सादर करीत आहे एक ओंगळ घटना. मूळ कथा फ्योदर दस्तयेवस्की. नाट्य रूपांतर आणि विद्यार्थी दिग्दर्शन तुषार परांजपे. सहर्ष सादर करीत आहोत एक ओंगळ घटना. नाही नाही, हे केव्हाच व्हायला हवं होतं. फार उशीर केलाय आपण. आणि माझ्या मते दयाळूपणाला सगळ्यात जास्त महत्व आहे. अहो, कनिष्ठ गरीब असल्या म्हणून काय झालं? ती सुद्धा माणसंच आहे. आपल्या मनात त्यांच्याबद्दल दयाळूपणा असलाच पाहिजे, तरच समाजाची घडी व्यवस्थित बसेल. अहो, कसली समाजाची घडी? तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या इथे वर्षानुवर्षे जे काही चालत आलंय त्याचा अचानक बदलणार आहे? अहो, पण मला असं काही काय अंगात जरासा पोट चढव ना. थांब रे जरा. अहो, मला असं नाही, त्याचं काय आहे, आमच्या रशियातली थंडी म्हणजे अगदी सहन करण्यापलीकडची. अरे हो, आता आपण रशियात आहोत.
प्रदेशात स्वागत. पण ही गोष्ट रशियन माणसाची नाहीये, तुमच्यामध्ये सुद्धा सहज सापडेल अशा माणसाची आहे. अहो, कारण जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी माणसाचा स्वभाव नाही बदलतात त्या फक्त चालीरीती, भाषा, राहणीमान आणि काही संदर्भ. तर हा आपला नायक म्हणजे मीच, इवान इलिच प्रालिन्स्की. इवान मुळातच खूप स्वप्नाळू आहे. त्यानं सुद्धा तुमच्यातल्या प्रत्येकासारखं स्वतःच्या कल्पना विश्वात स्वतःच्या अस्तित्वाचं एक छान, गोंडस आणि वेगळं चित्र रंगवलंय. पण प्रॉब्लेम असा आहे की ते साकार करण्यासाठी लागणारी विचारांची उंच भरारी मात्र. इवान नुकताच बढती मिळवून जनरलपदी आलेला खानदानी गृहस्थ. तसे हे सगळेच खानदानी आणि प्रतिष्ठित आहे आणि या आलिशान घरात बसून एका अत्यंत सुरस विषयावर चर्चा करतात. रशियात एका नव्या युगाची पहाट होत आहे आणि हे तुम्ही कितीही अमान्य केलं ना तरी ते सत्यच आहे. आम्हाला ते मान्य आहे, पण नुसती बडबड करून आणि दयाळूपणाचा बढाया मारून काही साध्य होणार नाहीये. लक्षात ठेवा, हे प्रश्न इतके साधे सरळ नाही जे नुसता वरवरचा विचार करून सुटतील. त्याला आर्थिक, सामाजिक, राजकीय अनेक बाजू आहेत. सगळ्यांना एकत्र करून सोडवायला गेलात ना तर गोंधळ होईल फक्त. अहो पण माझं कसली चर्चा करतायत? अहो, गरिबीविषयी आणि गरिबांविषयी. त्याचं झालंय असं की आमच्या रशियामध्ये उदास पद्धती रद्द करण्यात आली. म्हणजे प्रतिष्ठित लोकांनी आपली जमीन अत्यंत कमी दरात गरिबांकडून कसून घेणं आणि त्याचा भरघोस फायदा आपल्या कशात घालणं. आणि म्हणून गरिबांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी खूप लोक पुढे येत आहेत. आणि त्यामुळे आपल्या इवानला त्याचं स्वप्न साकार करण्याची संधी आयती चालून आली आहे. तारुण्याचा जोश, दुसरं काय? बरोबर, नवीन आलं. इवान, मी खरंच त्यांना बच्चा वाटतोय. थोडे म्हातारे झाले. अरे, तुला त्यांना नीट पटवून देता येत नाहीये का? छे, पटतच नाहीये त्यांना. प्रतिगामी आहेत ते. आणि हा शिपुलिंगो तर दुष्ट आहे, हसतोय मगाचपासून. मी कसं समजावून सांगू त्यांना? अरे, त्यांच्या मनात तुझ्यासाठी गरिबांबद्दल कणवच नाहीये. त्याला तू तरी काय करणार? पण तू नको धीर सोडूस. नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. स्वतःतल्या कमतरतेबद्दलचा जो काही प्रामाणिकपणा आहे ना, तो फक्त माझ्यापाशीच, खुद्द लोकांमध्ये मात्र. हे बघा, माझं असं ठाम मत आहे की कनिष्ठापासून फार शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाशी आपण दयाळूपणानंच वागलं पाहिजे. नाहीतर ही गोलोवेशकासारखी उपरोधी मासिकं आपली खिल्ली उडवतात, प्रतिगामी म्हणून. मग तुम्ही स्वतःला पुरोगामी समजता की काय? एक मिनिट, दयाळूपणा म्हणजे माणसांबद्दल प्रेम बाळगायचं असंच म्हणायचं ना तुम्हाला? हो, तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टींनी काही साध्य होणार नाहीये आणि म्हणूनच आमचा विरोध आहे. हे सर स्टेपान निकिफोरोविच. सर स्टेपान आयुष्यभर खूप कष्ट करून जनरल पदापर्यंत बढती मिळवलेले, अत्यंत चातुरीबद्ध, डोळ्यांना झापड लावून जगलेले आणि आता स्वतःच्या या आलिशान घरात स्वतःच्या अस्तित्वाच्या मधुर जाणीवेत रमून गेलेले सद्गृहस्थ. पण मला सर्वले दुष्ट आणि हे शिकुलिंग मध्यमवयीन गृहस्थ. यांचा आणि आपल्या इवांचा 36चा आकडा बरं का. मुख्य फरक म्हणजे या गृहस्थांना आपल्याला कुठल्या गोष्टी मिळणार याची जाणीव तर होतीच, पण आपल्याला कुठल्या गोष्टी मिळणार नाही याची त्याहून चांगली जाणीव होती. आणि यामुळे आपला इवान आकाशाला गवसणी घालणारा. ते मला उत्तम समजतात आणि मला बोलायची परवानगी द्या शिकुलिंगो की गोष्टींचं सखोल ज्ञान करून घेण्यात मी कुणाला हार जाणार नाही. आणि हिंमत करून मी तुम्हालाही सांगतो सर स्टेफान की तुम्हालाही माझं बोलणं नीट कळलं नाहीये. हो काय नाही कळलं? असं कसं म्हणतात? हे बघा, मी दयाळू आहे म्हणून लोक माझ्यावर प्रेम करतात. माझ्यावर प्रेम करतात म्हणजे माझ्याबद्दल खात्री बाळगतात. माझ्याबद्दल खात्री बाळगतात म्हणजे माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्यावर विश्वास आहे म्हणजे माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर आपली गरीब जनता आपल्यावर प्रेम करत असेल आणि विश्वास ठेवत असेल तरच ते सुधारांवर विश्वास ठेवतील. त्यांना त्याचा खरा अर्थ समजेल. नैतिक दृष्ट्या ते एकमेकांना आलिंगन देते. नैतिक दृष्ट्या काय? आलिंगन. तुम्ही हसताय का? समजत नाहीये का? नाही समजताय ना. मला वाटतं मला दारू थोडी जास्त झाली त्यामुळेच डोक्यात प्रकाश पडत नाही. आपल्याला सोसणार नाही. सोसणार नाही?
म्हणजे तुम्हाला सोसणार नाही. चला येतो. अहो पण माझा आपण बोलूया ना. कामाची चर्चा वाटतं. बघितलं साधे शिष्टाचारही पाळत नाही. चला इथून. येतो. सैदाब त्रिफोन. अरे इवान थांब. आराम खोल. मैत्रिणीच्या लग्नाला गेला असणार बोलतोय. साला स्वतःच्या मालकाची काही काळजीच नाही. न सांगताच निघून गेला. अरे पण त्याला खरंच जायचं असेल तू समजून घे ना. दयाळू आहेस ना तू. नाही नाही ते काय नाही. समोर मुद्दे सोडून गाडी भेटायला. नाही होतच. मला नाही वाटत तो काय आता येईल. माझी बग्गी आहे. म्हणत असाल तर नाही नाही कृपया तुम्ही चिंता करायची गरज नाही. जशी तुमची मर्जी. पण मी सोडू शकतो. अच्छा धन्यवाद. आता आपण कसं जाणार आहे? चालत. मला काय म्हणालात का? नाही नाही. तुम्हाला कसं काय म्हणेल मी. या तुम्ही. तू चालत जाणार आहेस? हो कळू दे ना त्याला. आपला धनी चालत गेला ते. ए इवान वातावरण छान आहे नाही? थंडी खूप आहे. बरं झालं आपण चालत आलो. अधून मधून चालावं. बापरे 12 वाजले. खूप लांब जायचंय अजून. ए बघ ती खोपटी बघ किती सुंदर दिसते. कोण राहत असेल रे तिथे. मला वाटतं कारकून किंवा शेतकरी. वा सुंदर. कारकून शेतकरी. इवन इवन तो बघ तो सर स्टेफान राजमातांचा म्हातारा ठोंबा. ठोंबा. हो ठोंबा. तोच शब्द योग्य आहे. इवान तो खूप शहाणा माणूस आहे. त्याला प्रत्येक गोष्टीतली व्यावहारिकता कळते. अरे कसली व्यावहारिकता. म्हातारा तो म्हाताराच. तू मगाशी जे काही म्हणालास ना ते त्यांना काही कळलेलं नाहीये. कसं कळेल. त्यांच्याकडे हेच नाहीये. काय नाहीये? हे हे काय? काहीतरी नाहीये. म्हणे सोसणार नाही. असं कसं सोसणार नाही. मी मात्र ठरवलं माणसाला माणूस बनवायचं. त्याच्या लायकीचं पुनरुज्जीवन करायचं. असे काही अवजड शब्द वापरले की आपण आपलं म्हणणं दुसऱ्याच्या मनावर बिंबवतो. असा गोड गैरसमज आहे याचा. सगळ्यांसारखाच. कळलं का पुनरुज्जीवन. पण आता मात्र काम करायची वेळ आली. काय करणार आहेस तू? बोलाची कढी आणि बोलाचाच भात. मी काय करणार. हो तू काय करणार आहेस? हो मी काय समजा समजा या खोपट्यातला एखादा कारकून इथं आला आणि माझ्याशी बोलला तर मी त्याला विचारेन तुझं नाव काय. अमुक अमुक. कसली कारकुनी करतोस. मी रजिस्ट्रार आहे मामाई. तुमच्याच कचेरीमध्ये. बर सुखी व्हायचंय. हो मामाई. सुखी होण्यासाठी काय हवंय तुला. समाधान. काय का. अरे कारण सुख आहे. अरे बस 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 बस. असंच काहीतरी तो कारण सांगतो आणि माझा होतो. मग मी त्याचं वाटेल ते करतो. अर्थात त्याच्या मुलासाठी. कळलं मिस्टर स्टेफान निकिफिरोविच. असं वागायचं असतं कनिष्ठांशी. म्हणून मी तुम्हाला नेहमी हलकट त्रिफोन. तो बघ तो शिकून तो. मगाशी सुद्धा मी म्हटलं ना नैतिक दृष्ट्या आलिंगन. तेव्हाही असला. अरे अरे मी आलिंगन दिली तर तुझं काय झालं. जळता तुम्ही माझ्यावर. त्यापेक्षा मी एखाद्या कारकुनालाच. खूप बडबड केलीस. आता उद्या पस्तावशील. मी ठरवलंय
आतापासून दारूच नाही पिणार. झिंगलायस तू. नाही, मी शांत आहे. आणि इतका शांत आहे की त्या आत्मिक समाधानाबाई माझ्या मनात संगीताचे सूर पडतायत. मूर्खा, ते संगीत तुझ्या मनातून नाही, त्या कोट्यातून येत आहे. इवानकडे काही गर्दी कसली दिसते? हो माझे कसला तरी समारंभ असावा, लग्न वगैरे. पण संगीत छान. हो माझे असे एकटे काय बडबड करत आहे? बंधू ते घर कोणाचं आहे? बंधू आपण कोण? मी विचारलं ते घर कोणाचं? माफ करा मामे, मी आपल्याला ओळखलं नाही. ते घर स्पेल्दोनिमोचे. तो जन्म करून घरदाबाई होतो. कोणाचं? स्पेल्दोनिमोचं. स्पेल्दोनिमो आहे हा माझ्याच कचेरीला काढतात का? हा स्पेल्दोनिमो इवानच्याच कचेरीतला. स्वतःची लग्नाची बायको तिटकारा करत असून देखील लग्न करतोय. 2 वेळच्या खाण्यासाठी, डोक्यावरच्या छपरासाठी आणि आपल्या आईसाठी घरजाबाई बनतोय. केवळ स्वतःच्या असण्यासाठी, गोंडस, भ्रामक, अस्तित्वासाठी वगैरे नाही. ठीक आहे, जाऊ तशी आपली आहे. चल निघूया. इवान, तू नेहमी मला म्हणतोस ना, मी फक्त वटवट करतो आणि कृतीची वेळ येते तेव्हा नाक दाबून गप्प बसतो. म्हणजे म्हणजे हीच ती वेळ. समज मी आता स्पेल्दोनिमोच्या घरी गेलो तर त्याला काय वाटेल? अरे काय बडबडतोयस? सांग ना, त्याला काय वाटेल? तो आश्चर्याने करतोय. बरोबर आहे. कदाचित माझं ते आक्रमण ठरेल. तू त्यांच्या गरीब पण समाधानी भावनांचा बेरंग करशील. नाही, बरोबर आहे. दुसरा कोणीही जनरल आत गेला ना तर असंच होईल. पण माझी गोष्ट वेगळी आहे. वेगळी. माझी गोष्ट वेगळी आहे. अरे पण तुला त्या स्पेल्दोनिमोचा थोबाडाही आवडत नाही. तुम्ही मला समजूनच घेत नाही. बघा, उदाहरण तयार आहे तुमच्यासमोर. त्यांना आश्चर्य वाटलं. ते माझ्याकडे रोखून बघतात. ठीक, मग मी चेहऱ्यावर अत्यंत मधुर स्वीकारतो आणि माझ्या कारकुनाला सगळी हकीकत सांगतो. म्हटलं माझा कनिष्ठ लग्न कसं करतो ते तरी पाहावं. तुम्हाला हकलून तर लावणार नाही सर. हा, आणि तुला हकलून लावणार. तेच तर. हा काय मला हकलून लावणार? तो तर वेडा होईल, वेडा. महामहिमांना बसायला खुर्ची द्या. अरे पण तू इथे का आलास असं विचारलं तर? नैतिक बाजू. पण त्यातच तर खरी गंमत आहे. मी एका प्रतिष्ठित माणसाशी चर्चा करतो. त्यांना सगळ्यांना माझे विचार पटवून सांगतो. बघ सगळ्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर दिसू लागला. माझी बायको वा, सुंदर. बरोबर 9 महिन्यांनी मी येईन बर का, धर्मपिता म्हणून. छान सशासारखी ठीकभर पोरं होत. मग मी भावना तिच्या कपाळाचं चुंबन. हा, पुढे. मग मी सगळ्यांना सांगतो, नाचू नाच, मजा कर, नाचा. आणि मग त्यांच्यातलाच एक गुण नाचून रेखाटतात.
उदात्त कृतीत रूपांतर करणार आहे. महामहिम जेवायला चला. नाहीये, मी नाही खाऊ शकत. कृपया महामहिम, मी सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करते. होय महामहिम, आपण थांबावं. नाही, मला काम आहे. पाहिलंच, त्यांना कळलंय माझ्यात आणि त्यांच्या जमीन आसमानाचा फरक आहे. अरे पण असा भेद दाखवायचाच कशाला? असं आवश्यक आहे, नैतिक गोष्टी आहे. बरं मंडळी, मी निघतो. आणि उद्या जेव्हा मी कचेरीत जाईन तेव्हा तुम्ही कडक आहात पण देवदूत आहात. हो हो, तुम्ही कडक आहात पण देवदूत आहात. तुम्ही देवदूत आहात. तुम्ही देवदूत आहात. तुम्ही देवदूत आहात. मात्रच, मी त्यांचा बाप आणि ही माझी मुलं. मी या दलितांना वर काढलंय. माझी हकीकत पिढ्यान पिढ्या ऐकवली जाईल. लोकप्रिय कदाचित स्मारक छान आहे. चल ते बघ तिकडे एक बग्गी उभी आहे. इवान चल, उशीर होतोय. उशीर होतोय. हो, उशीर होतो. सोसणार नाही. नाही सोसणार. बघूया बघूया कसं सोसत नाही. प्रतिगामी येते ते नाही, पण तुम्ही नका काळजी करू. मी आहे. चला. इवान अरे हेच घर म्हटलं तर रात 2 क्षण टिकणार नाहीस. पण मला आज जावंच लागेल. कशासाठी? जिंकण्यासाठी. काय? मला नाही.
मला वाटतं मी तुमच्या मनोरंजनात व्यत्यय आणला. मी जातो. नाही महामहिम, आपलं स्वागत असो. अरे खुर्ची दे ना, खुर्ची दे ना. अरे स्पेल्दोनिमो, मी असा योगायोगानं आलो. म्हणजे त्याचं झालं असं, मी सर स्टेफान निमित्रोविचांच्या घरी गेलो होतो त्यांच्या वाढदिवसासाठी. तू ओळखत असशीलच नाही ना? अरे म्हणजे जवळच राहतात ते. नमस्कार, नमस्कार महामहिम. मी आकिम पेत्रोविच, मुख्य कारकून. हो. नमस्कार नमस्कार. बसा ना बसा. आपण ओळखलं मला. अरे वा, म्हणजे काय, बसा ना. तर मी याला सांगत होतो की मी सर स्टेफान निकिफिरोविच यांच्या घरी गेलो होतो. तुम्ही ओळखता त्यांना? हो, मी ओळखतो. अहो म्हाताऱ्यांनी इतकी वर्षच म्हणजे त्यांनी इतकी वर्ष सांगितलंच नाही त्यांचा वाढदिवस असतो म्हणून. कंजूस. अहो चक्क 2 पाहुणे बोलवले त्याने. शिपुलिंगो तुम्ही ओळखता? हो, मी ओळखतो. आणि नंतर तो हरामखोर गाडीवान. म्हणजे हरामखोर स्वतःच्या मैत्रिणीच्या लग्नाला जायलाच तयार नाही. म्हणत होता महामहिम मी तुम्हाला सोडून कसं जाईल. पण मी त्याला पाठवलं. तुम्ही मला सांगा, गरिबांच्या आयुष्यातले 2-4 क्षण आनंदाचे का म्हणून फिरवू? महामहिम, मग आपण आलात कसे? चालत. अधून मधून चालतो. वा. अरे स्पेल्दोनिमो, तुझी बायको कुठल्या? हो. हा गधडा जरासा हसला तर सगळं किती सुंदर दिसेल. हा. महामहिम, माझी बायको. वा सुंदर. बरोबर 2 महिन्यांनी मी येईन बघ. बर का धर्मपिता म्हणून. अगं मुली, तुझं नाव काय? अरे स्पेल्दोनिमो, तुझी बायको मोठी आहे की काय? अगं मुली, नाव सांग. नाच्यंका. खुश आहेस ना तू? नाही म्हणजे सकाळपासून खूप थकली होतोय. मुली, तू विश्रांती घे. जा. हो घे ना, घे विश्रांती घे. महामहिम, कृपया आपण बसा. हा, तर मी तुम्हाला सांगत होतो की हा असा रस्त्याने मी चाललो होतो आणि संगीताचे सूर माझ्या कानावर पडले. म्हटलं जावं आपल्या कनिष्ठाच्या घरी. तसा तो काही मला हाकलून लावणार नाही. ठीक आहे. अरे आवडो ना आवडो, घोड्यांचं स्वागत आहे. अरे चला. ते आज जातो आणि संगीत सुरू करतो. जातो. माफ करा महामहिम, आपण आमच्या घरी आला. आमचा बहुमान झाला. कृपया आपण झोपल्याचं अभिनंदन करावं. या स्पेल्दोनिमोच्या मातोश्री. बरं बरं, भेटून आनंद झाला आपल्याला. एक वरिष्ठ म्हणून मला गोष्टीचा आनंद होतो आणि म्हणूनच मी आज झोपायला. समस्या आहे का? नाही महामहिम, आपण हे घ्या. मी माझ्या मुलाचे वरिष्ठ आई म्हणून विनंती करते, माझ्या मुलावर लक्ष असू दे. मी खूप बरे माणूस आहे. होय मी आहे ना, तुम्ही काय काळजी करता. आणि तसेही सगळे कनिष्ठ मला माझ्या मुलासारखे. धन्यवाद. घ्या ना. घ्या. काय कसं आहे गरीबाकडचं अन्न? उत्तम. वा. तुम्ही संकोच करू नका. नाहीये, तुम्ही माझ्याशी उपचार पाळत बसू नका. कृपया तुम्ही आपलं काम करा. आणि तसाही मी तुमच्या घरातलाच. अगं, मुली, उसटलेला माणूस. अरे मी चांगलं ओळखतो तुला. तू सुद्धा तसाच आहेस. प्रतिगामी. अरे स्पेल्दोनिमो, बरेच दिवस विचार म्हणतो तुझं नाव स्पेल्दोनिमो का नाही? नाही म्हणजे साहित्यिकदृष्ट्या स्पेल्दोनिमो या शब्दाला काय अर्थ आहे, पण स्पेल्दोनिमो या शब्दाला काय अर्थ नाही. अज्ञान.
रशियन माणसं काही वेळा बदलतात शब्दांचा उच्चार. अज्ञानाबाई म्हणजे इन्व्हॅलिडऐवजी निवाली म्हणतात. मी पत्रकार आहे. बोलू रशिया असं. नाही मी ओळखतो ना, तुम्ही तेच ना आमची खबरी उडवणार. नाही पण तुमचा एक मुद्दा पटला मला की अशा छोट्या छोट्या गोष्टींमधला कमी व्हायला हवं. विशेषतः गरीब वर्गाचा. गरीब वर्गाविषयी फारच सहानुभूती दिसते आपल्याला महामणी. आणि उगीच मला कसा तोंड बसतो. अरे मी फक्त विचार काय करणार, तेवढं सुद्धा करायचं नाही का? असू दे. पत्रकार असू दे. आणि त्यातही गोरा विषय असतो. आणि तू सुद्धा माझ्याशी उपचार पाळत असू नकोस. कृपया आपलं काम कर. महामहिम आज्ञा करा. काय कशी आहे? उत्तम. उत्तम. हो, नैतिक दृष्ट्या. मग कसं आहे एकंदरीत सगळं? छे, काही आदरच नाहीये. खुशाल निर्लज्जासारख्या आत जाऊन नाचताय. नाही. मग चल आता इथून. खरं तर कोण म्हणेल की माझ्यासारख्या माणसानं तुमच्यासारख्या लोकांमध्ये येऊन राहणं म्हणजे योग्य आहे. होय महामहिम, म्हणजे अगदी योग्य आहे असं. म्हणूनच मला वाटतं की ही माझा नैतिक हेतू काय छान नृत्य करतात ही माणसं. इवान हा वेडेपणा आहे. चल इथून. महामहिम जेवायला चला. अवश्य. नाही म्हणजे मी काही इथे जेवायला आलो नव्हतो. इवान चल. अरे थांब ना, मला माझा नैतिक हेतू स्पष्ट करू दे. म्हणजे त्यांना कळेल की मी किती देशप्रेमी आणि उदार माणूस आहे. मला आवडतात ही माणसं. छान आहे. इवान. महामहिम अशी या सगळ्या दयाळूपणाच्या महामहिम काय पाहिजे? नमस्ते. मी तुम्हाला तुमचा हक्क म्हणून द्याला. तुम्ही मिळून द्या. हो. स्वतःच्या आलिशान कचेरीत बसून. नाही म्हणजे तुम्ही लोक मला आवडता. मी तुम्हाला आवडत नसलो पाहिजे. मी तुमच्या नजरेतून उतरलोय. केव्हाच जेव्हा तुम्ही ते दिमाग दाखवायला आणि लोकप्रियता मिळवायला आहात ना, तेव्हाच. कोणाशी बोलताच कळतं का तुला? हो, मी एका अत्यंत उथळ माणसाशी बोलतोय ज्याला एवढं सुद्धा कळलं नाही की जी दारू आपण वारंवार घेतोय ते का 10 रुपयात पगार असणाऱ्या कारकुनाला किती महाग आहे. आणि तुम्ही आमचे प्रश्न सोडवा. मला तर अशी शंका आहे की आपल्या कनिष्ठांच्या बायकांचा उपभोग घेणारा वरिष्ठांपैकी तुम्ही बेजारी भाऊ! जातो. पण मी तुम्हाला सोडणार नाही. महामहिम असा गप्पा झाला. आता मी तुला आशीर्वाद द्यायला हवा. महामहिम शांत व्हा. मी आहोत. मी माझा नैतिक हेतू इवान कोसळला. पण आता मुळासकट हिरवण पडण्याची वेळ कारकुनाची होती. हे सगळं असंच अर्धवट संपूच शकत नव्हतं. सवाल कारकुनाच्या असण्याचा होता. महामहिमांना घरी कसं पोचवायचं? बग्गीसाठी पैसे? यावेळेस माफ करा, पुढच्या वेळेस नक्की येतो. काय करू? पर्याय एकच. आजची रात्र इथेच. एवढ्याशा जागेत